नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण आहोत नालासोपाऱ्यामध्ये। आता मी ठरवलं तर नव्हतं नालासोपाऱ्यामध्ये येऊन फूड ब्लॉग करेन म्हणून, आणि असं काय माझ्या लिस्टमध्ये पण नव्हतं, पण म्हटलं की ठीक आहे, आज रॅन्डमली माझ्या डोक्यात विचार आला की भाई इकडचा पण ब्लॉग केला पाहिजे। तर त्यासाठी मी म्हटलं की लोकल ट्रेन आणि गर्दीचं अतूट नातं आहे विरार आणि नालासोपारा म्हटलं की करूया म्हणून। त्याच्यामुळे मी इंस्टाग्राम वरती पण विचारलं होतं, तर बऱ्याच लोकांनी मला मामा वडापाव म्हणून सजेस्ट केलं होतं, कारण तो इथला एकदम जुना स्पॉट आहे जिथे वडापाव वगैरे मिळतो। पण भाई साहब बघा, हे काय हे बंद आहे यार। आता मामाला बोलवायला कुठे जाऊ? मामा आता घरी झोपलाय की काय कळत नाहीये, पण बंद आहे भाई साहब। तो दोस्तों पहिला ही पोपट हो गेला इधर अपना मामा वडापाव बंद आहे भाई। स्टेशन पासून पण लांब आहे। शिट मॅन, जाऊया आपण सेकंड लोकेशन वरती। गर्जना मिसळ म्हणून एक आहे, तुळींज रोड, शंकेश्वर नगर। बघूया आता, होप्स तर आहेत ते तरी चालू असायला पाहिजे। ते काका पण बोलतायत मामाचा वडापाव खाऊन आमचं बालपण गेलं म्हणून, आणि त्यांनी 1 रुपयाचा वडापाव असतानापासून स्टार्ट केलेला आहे खायला। भाई साहब, भाई मैं बदला नसीब लेके आया हूं। तर माझं नशीब खरंच गांडून निघालंय आज। का तर सांगतो मी, पहिला स्पॉट तो पण बंद। तर म्हटलं की आपण दुसऱ्या स्पॉटला येऊया, ते म्हणजे की गर्जना मिसळ। आता भरपूर जणांनी ऐकलं असेल, नसेल ऐकलं माहित नाही, कारण खूपच आतमध्ये स्टेशन पासून ईस्टला। तर आता इकडे येऊन बघतोय तर ते पण बंद आहे, कारण इकडे आता काम चालू आहे, तर त्याच्यामुळे ते बंद आहे। तर आता ते पण बंद आहे। मिसळ खायची पण उत्सुकता लागली होती, पण ते काय आज मला वाटतंय मी चुकीच्या टायमाला आणि चुकीच्या मुहूर्त निवडलेला आहे। आज अजून एक स्पॉट आहे ईस्ट मध्ये दाबेलीचा, जो की स्टेशनलाच आहे। तर मला असं वाटतंय की स्टेशनलाच जाऊया। बड़ा दर्द हो रहा है दोस्तों, मतलब क्या ही बताओ, ऐसा खंजीर कुपस पे वैसा दर्द दे रहा है मेरे को। लेकिन बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है। वारे तुझा डायलॉग हाय हाय हाय। तर जाऊया आपण आता डायरेक्ट स्टेशनला। तिकडची एक दाबेली आहे ती कव्हर करूया, ती पण असायला पाहिजे, आणि नंतर आपण डायरेक्ट वेस्टलाच जाऊया। फायनली दर दर भटकून आपल्याला एक पदार्थ मिळालेला आहे, जो की दाबेली आहे। की आपल्याला इकडे पोचता पोचता बरोबर 6:30 झालेले आहे। ही पण दाबेली नालासोपाऱ्यामधली फेमस आहे, आणि तिचं नावच फेमस दाबेली म्हणून आहे। यांच्याकडे जवळजवळ 7-8 पद्धतीच्या दाबेल्या मिळतात, वेगवेगळ्या, म्हणजे त्याला एकदम सजवून नटवून बोलतात ना, क्रिएटिव्ह पद्धतीने। ही 35 रुपयाची दाबेली आहे, बटरवाली। तुम्ही बघाल ना, पूर्ण पावाच्या एकदम कट टू कट मसाला त्यांनी भरलेला आहे। पाव पण वरून आणि खालून एकदम मस्त क्रिस्पी झालेला आहे। आपण जी घाटकोपरला खाल्ली ना, ओ भाई साहब, तिथं मी तेव्हाच सांगितली होती नाही खायची म्हणून। आपण रोकठोक जबानचा माणूस आहे, आपण माघारी काय बोलतच नसतो। आपण जे काय ते तोंडावर बोलून मोकळा होतो। मध्ये पण शेंगदाणे टाकलेले आहे, आणि पूर्ण बटाट्याची भाजी आहे। एक नंबर दाबेली आहे भाई। इथे कांदा दिलेला आहे आणि पीनट्स दिलेले आहेत भरून भरून, जे की घरी जाऊन चकण्याला पण उपयोगी होऊ शकतात। आत्ताच 2 मिनिटापूर्वी 2-3 जण मस्त वेगळी खाऊन गेले इकडची दाबेली। सुपर दाबेलीला खरं तर खाण्याची मजा आहे ना, ही अशी आहे, असं पूर्ण, हा हे बघा, ही ह्याच्यामध्ये असं डीप करून खाण्यामध्ये मजा आहे। टेस्टी दाबेली आहे, आणि कंटिन्यू यांच्याकडे दाबेलीची प्रोसेस चालूच असते। भरपूर लोक येतात, तर ते कंटिन्यू त्या तव्यावरती एक 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 दाबेल्या येतच असतात। दाबेली मी खाल्ली, खूप छान वाटली, टेस्टी दाबेली होती। आणि मला सांगा, हे किती वर्षापासून तुम्ही चालू केलं आहे? 40 वर्ष झाले। 40 वर्ष झाले। आणि स्टार्ट कसा होता? स्टार्ट केले माझा बाबा आणि माझा काका आणि माझा भाऊ चालू केलं। ते टाईममध्ये 1 रुपये दाबेलीचे भाव। 1 रुपयाची काही 1 रुपयाची दाबेली भेटायची, जी आता मी 35 रुपयाला खाल्ली ना, ती 1 रुपयाला दाबेली भेटायची। मोस्टली जास्त सेलिंग कुठली दाबेली आहे? जास्त ते रेग्युलर गरम बटर दाबेली, जी आता मी खाल्ली। हो। थँक्यू। आता आपण नालासोपारा वेस्टला जाणार आहोत। सो त्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे। ही गर्दी बघा काय ती, हा पब्लिक एकदम मुंग्यासारखं दिसतंय वरून। ही तर आत्ताची गर्दी आहे, 6:15 झालेत, पण भाई याच्यावर अंधार। हिला बोलून घेऊ दे आधी, ही वसाडी ऐकत नाही, मध्ये मध्ये बोलत बसते। हा आता अरे नाही रे, या गर्दीवरून मला अंदाजा येतोय की भाई नालासोपारा पूर्ण रिकाम होत असेल एव्हरी डे, कारण ही आत्ताची गर्दी आहे सकाळी। आणि आम्ही बघतोय भाई एवढी गर्दी, मा कसं अख्खा नालासोपारा दररोज खाली होत असेल। तर आता वाजलेत बरोबर 7:30, आणि
पदार्थ शोधेपर्यंत जरा दमछाक झालीच म्हणा, पण काय विषय नाही. ते काय बोलतात ना, हार के जीतने वाले को बाजीगर कहते. जरा डायलॉग जास्त झाला, ठीक आहे, पण ते मला सूट होतं. शेफ्स कॅफे मध्ये आलेलो आहोत. म्हणजे एक छोटासा स्टॉल आहे जिथे रोल्स मिळतात. तुमच्यापैकी 1-2 जणांनी पण मला सजेस्ट केला आणि भाई ऑनलाईन आपण चेक केलं तर हे पण सजेस्ट केलं. तर इथे चिकन मिळतं ऑब्व्हियसली, एक साईडला शोरमा मिळतो आणि एक साईडला रोल मिळतो. म्हणजे एकाच ठिकाणी तुम्ही 2 पदार्थ ट्राय करू शकता आणि दोघांचे पण मेन्यू कार्ड वेगवेगळे आहेत. हे पूर्ण रोलचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही चेक करून घ्या. हे आहे ते शोरमाचं प्राइस आहे. रोल मी एकदा परेलला खाल्ला होता, लोअर परेलला. तो पण रोल आपल्याला कव्हर करायचा जेव्हा लालबाग परेलचा व्लॉग करणार आहे. आपण आता घेतलेला आहे एक चिकन टिक्का रोल आणि हे यांचं एकदम बेस्ट सेलिंग आहे. खूप विकल्या जातं हा पदार्थ. आपण हा ट्राय करूया. तुम्ही प्रोसेस बघितली. सगळ्यात पहिले त्यांनी ते अंड्यामध्ये पोळी पूर्ण शेकवली दोन्ही साईडला. म्हणजे अंड्याचा बेस आहे सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर चिकन टिक्का त्याने ते कट करून थोडासा शेकवून त्याच्यामध्ये कांदा शिमला मिरची टाकून तयार केला आणि वरतून सॉस टाकला, मेयोनीज टाकला आणि तिखट चटणी टाकली. सो ट्राय करूया आपण. बोल 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 बच्चन. क्या रे भिकमंग्या आईच्या गावात बाप विषय एक नंबर भाई. नुसता राडा. आतमध्ये बघा चिकनचं पूर्ण स्टफिंग आहे आणि चिकन पण टाकलंय ना, ते पण काय असं नावापुरतं नाही टाकलेलं आहे, चांगलं मजबूत भरून टाकलेलं आहे भाई. कमतरताच नाहीये. हा रोल तर भाई झालाच पाहिजे. साल्टी गेली तरी चालेल पण रोल झाला पाहिजे. आवडला आपल्याला. नाद केला नाद. तर आता आपण आहोत श्रीराम फास्ट फूड सेंटर मध्ये. त्या एका दादाला विचारलं इथे मोस्ट सेलिंग काय आहे. सो तो बोला की इथे पाणीपुरी आणि सँडविच आहे. तर आपण ते दोन्ही पदार्थ आपण इथे ट्राय करणार आहे. सगळ्यात पहिले आपण पाणीपुरी ट्राय करूया. श्रीराम फास्ट फूड सेंटर मधले आपण पाणीपुरी घेतलेली आहे. टेस्टी. हालाकी पुऱ्या थोड्याशा नरम झाल्यात. आता आपण रोल खाल्ला. त्याच्या 2-3 दुकानं सोडून बाजूलाच आहे. हे जे दुकान आहे ना भाई, हे ऑल इन वन दुकान बोलू शकतो. कारण इथे ना पावभाजी भेटते, परत फ्रँकीज भेटतात, मिल्कशेक भेटतात, परत चाटचे प्रकार मिळतात, न जाने क्या क्या क्याही मिळतात. तो इकडे मी घेतलंय मसाला टोस्ट सँडविच आणि याची प्राइस आहे 45 रुपीज. अरे भाई मसाला आहे की नाही याच्यात? आहे की नाही? दिसत तर नाही मला मसाला याच्यामध्ये. मला आहे ना पहिल्या या 1-2 याच्यामध्ये ना भाजीच दिसली नाही. बघा ना, तुम्हाला तरी दिसतंय का याच्यामध्ये कुठे भाजी दिसते? पण भाजी आहे. भाजी का रहस्य बीच के पेटियों में छुपे. तर याच्यामध्ये ज्या सँडविच मध्ये ज्या भाज्या येतात, शिमला मिरची, टोमॅटो आहे, बटाट्याची जी भाजी येते ती आहे, हिरवी चटणी इकडे दिलेली आहे. ट्राय करूया आपण. मजा नाही मित्रांनो. चटणी सोबत ट्राय करूया. चटणी चांगली आहे पण खारट आहे. पण टोस्टला मजा नाही आवडला. भाजी एकदम लाईट आहे. जास्त काही टाकलेलं पण नाही याच्यामध्ये ना. बटर लावलेला दिसत आहे याच्यामध्ये किंवा काय. एकदम असं सुकं सुकं वाटलं मला. आता सँडविच वरून आपल्याला कळलं की ते कशी असेल टेस्ट. एक सोड्याचा छोटासा स्टॉल आहे. सोडा मोजितो वगैरे तिथे मिळतं आणि आपण घेतलंय मोजितो मध्ये हाजमा म्हणून. ट्राय करूया. त्याने तुम्ही प्रोसेस बघितला. याच्यामध्ये पुदिना टाकला, त्याचा स्पेशल मसाला टाकला, अजून बर्फ टाकला. सो या गर्मीमध्ये सकाळच्या वेळेस भाई सुबह चालू रहता है. 11 वाजल्यापासून चालू होतं हे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे बेस्ट राहील. होय होय भाई बवाल. खतरनाक. नाद केलाय. एक नंबर. त्याला दाखव. खतरनाक काम केलंय भाई. जबरदस्त. हे पण पितायत ना. इकडे दाखव. यांना दाखव. इकडे इकडे. हा ते पण पितायत ना. ते पण सेम पितायत हाजमा म्हणून. जलजिरा टाईप अशी टेस्ट लागते. थोडीशी गोड वगैरे. मी प्रॉपर ॲड्रेस देईन त्याचा. तर तुम्ही हा वाला नक्की ट्राय करा. मोस्ट सेलिंग याचे 4-5 आहेत पण त्यातला मी हा एक घेतलेला आहे. मी कलर पण बघा एकदम मेहंदी कलर आहे. आणि इकडे रिफिल करायला आहे ना पूर्ण बॉटलच येते बघा. पूर्ण बॉटलच येते. तर ती अख्खीच्या अख्खी बॉटल टाकतात. सुरुवातीला टाकलं की तो हे येतो फेस असतो.
तर तो खाली खाली झाला की असं आपण स्वतःहूनच रिफिल करायचं. जिरा सोडा आपण नॉर्मल ठिकाणी पितो ना, सोडा पबवाल्याकडे, तर त्याचा हा अपवाला व्हर्जन आहे, ज्याच्यामध्ये पुदिना वगैरे लिंबू पण टाकलेला आहे बघा. लिंबू पण टाकलेला आहे. कब से स्टार्ट किया है ये 3 इयर्स पहले हम लोग ने वसई से स्टार्ट किया है. अच्छा, वसई से. हाँ, और 2016 से हमारा थाने साइड से है. थाने में किधर? थाने में भिवंडी साइड में. भिवंडी साइड में. 2016 से स्टार्टिंग. अभी भी है वहाँ पे? वहाँ पे अभी भी है. अच्छा. फिर वसई में 3 साल पहले आया है और तब से अब तक में 8 आउटलेट हो चुके हैं. अरे सही है. ये 8 आउटलेट है किधर? वसई ईस्ट में है, वसई वेस्ट में है, वसई गांव में है, नालासोपारा वेस्ट में है, नालासोपारा ईस्ट में है, विरार वेस्ट में है भाई, और एक अहमदाबाद में. ये तो एक मतलब रेसकोर्स से भी आगे चले गए. म्हणजे मला हे म्हणायचं की कसं सुचलं हे बनवण्यासाठी. तो अभी मैंने देखा कि इसके अंदर पूरा माल मटेरियल भरा हुआ है. ये सारा मैन्युफैक्चरिंग सब चीज़ डिपार्टमेंट मेरा बड़ा भाई देखता है. अच्छा. उन्होंने ये सारा स्टार्ट किया. हम लोग को अलग टाइप का कॉन्सेप्ट लाना था. अच्छा. जो आज की तारीख में सबको पता ही है कि अलग टाइप का कॉन्सेप्ट रहता है, वो ज़्यादा चलता ही है. बहुत सही. अगर नॉर्मल मैं भी फाउंटेन सोडा अगर दे रहा होता तो उतना कुछ डिफरेंट नहीं होता. तो ये अच्छा. अलग कॉन्सेप्ट हम लोग ने सोच के इसलिए लेकर आए. अच्छा, और आप कहाँ पे रहते हो? यहीं पे? वसई. वसई में. चलो, अच्छा लगा आपको मिलके. थैंक यू. बहुत मेरे को खुद को पसंद आया. अभी नेक्स्ट टाइम आऊंगा तो मुझे दूसरा कुछ दे देना. आता आपण जो सोडा इथे प्यायलो ना, याची स्टार्टिंग 30 रुपयापासून आहे आणि हायेस्ट रेट यांचा 50 रुपये. हा कसम, म्हणजे लिटरली मला असं वाटलेलं की भाई इधर अभी अपना 70-80 तो जाएगा ही जाएगा. पण भाई एवढं चीप रेटमध्ये एवढं तुम्हाला रिफ्रेशमेंट वाईब मिळते ना. म्हणजे इथे मोस्टली भरपूर यंग मुलं वगैरे येतात अशी सोडा वगैरे प्यायला. अशा युनिक स्टोऱ्या ऐकायला खूप असं मोटिवेशन मिळतं भाई, खरं बघायला गेला तर. की नालासोपाऱ्यामध्ये आपला आता हा शेवटचाच व्लॉग असेल, कारण पार्ट 2 करण्या इतपत मला काही असं वाटलं नाही की मी पार्ट 2 पण करेन. पण जे काही मिळाले 4-1 गोष्टी त्या खूप इंटरेस्टिंग मिळाल्या आणि खूप चवदार मिळाल्या. तसं खाण्यासाठी भरपूर आहे, पण आपल्याला कसं आहे क्वालिटीवाला विषय पाहिजे, कारण आपलं जे व्हिडिओज आहेत ते भरपूर लोक बघतात आणि एवढ्या लोकांना दाखवायचं म्हणजे क्वालिटीवाला दाखवायला पाहिजे. इव्हन लोकांना दाखवायचं पण दूरची गोष्ट आहे, मला स्वतःला क्वालिटी लागते भाई. का तर ते मी पण खातो. स्टेशन साईडला पण भरपूर फूड स्टॉल होते, पण म्हटलं की नाही. हा बोला ना. काय? अच्छा अच्छा, बोला ना. काय कशात? फोटोसाठी स्केचसाठी. अच्छा काल पण मी तुला मेसेज केलेला, तुला नालासोपाऱ्याला यायचं तर इकडे ये म्हणे. अच्छा ते आपुलकी मिसळ आहे ना, ते अच्छा एक चांगलं आहे. सकाळची तिथे गर्दी असते. अच्छा, खाऊ का मग आता? हा ना, जाऊ सांग की ते परबने पाठवलंय. अच्छा ते ब्लॉग आम्ही दररोज पाहतो. अच्छा, थँक्यू. कसे वाटतात? छान वाटतं. मला स्केच हवाय तुझ्याकडून बनव. नक्की देणार ना. मेसेज करा. मेसेज केलेला आहे, पण तू लक्षच नाही. आता मला एक मेसेज टाका की मी रिक्षामध्ये भेटली होती, तर मी मिसळ ट्राय करतो तिकडे. ती ना आपुलकी मिसळ आहे माहिती? हा त्यांची मिसळ छान आहे. ओके. ते म्हणाले की आपुलकी म्हणून आहे तिकडे मिसळ छान मिळते, तर आपण आता मिसळ खायला जाऊया. चला. तर आता आपण आलोय आपल्या शेवटच्या स्पॉटवरती, ते म्हणजे की आपुलकीमध्ये. आता आपुलकी काय, आपल्या मराठी माणसाचं रेस्टॉरंट आहे छोटंसं. मी म्हटलं की जाता जाता हे पण कव्हर करूया, कारण ते मगाशी ताई भेटलेल्या, त्यांनी सांगितलं आपल्याला की इथे हे खा म्हणून. इकडे सकाळची गर्दी खूप असते ते म्हणाले, कारण लोक कामावर जाता जाता खाऊन जातात. ही मिसळ घेतलेले भाई. सगळ्यात पहिले हा रसा बघा, थिकनेस रशाची. ही मला सेम आपण जी विरारला खाल्ली होती ना मिसळ, विरारला कुठे माहिती का, शेतकरी धाबा, तशा टाईपची ग्रेव्ही वाटते. ही मूग मटकीची मिसळ आहे, त्याच्यामध्ये मटकी वगैरे सोबतच बादली भरून तर्री दिलेली आहे. तर्री बघा भाई, शपथ एक नंबर. मिसळ म्हणजे की आपला एक सॉफ्ट कॉर्नर आहे भाई, जबरदस्त. आणि ह्याच्यामध्ये जे फरसाण आहे ना, जाड शेवचं फरसाण आहे बघा. ही जी शेव आहे ना, ती जाडवाली शेव आहे. युजली बारीक शेव कुठे वेगवेगळ्या, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची शेव फरसाण वगैरे असतं. याच्यामध्ये पापडी वगैरे तर आहे, पण शेव जाड आहे. मस्त आहे. तिखट पण प्रॉपर आहे, एकदम पातळ नाही अशी. आणि यांच्याकडे अजून एक स्पेशल मिसळ मिळते, ज्याच्यामध्ये जिलेबी असते, गुलाबजामुन असतो, 2 पाव असतात. अशी पूर्ण एक थाळी टाईपची मिसळ असते बघा, बऱ्याचशा हॉटेल्समध्ये मिळते. तशा टाईपची पण इथे मिसळ मिळते. आणि तिखट जर पाहिजेच असेल तर थोडीशी तर्री पण दिलेली आहे इथे. थोडीशी नाही, इथं भरपूर तर्री आहे. टेस्टी मिसळ. 70 रुपये जाऊ दे, काय फरक नाही पडत, पण दर्जा मिसळ बोलतात. तुम्ही जर आला मोजितो प्यारो ना, एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईडलाच हे आपुलकी म्हणून आहे. आणि स्पेशली हे जे पोस्टर्स लावलेत ना त्यांनी इथे, जे किल्ल्यांचे, ते मी त्यांना विचारलं ह्याचं काय म्हणजे विशेष कारण काय हे लावण्याचं. कारण सहसा असं कोण लावत नाही. महाराजांची मूर्ती वगैरे असते
बघते असं. पण ते बोलले की माझी मुलगी शिवकन्या आहे, ती म्हणजे तिला ते वेड आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले एक्सप्लोअर करायचं, तर त्याच्यामुळे. आणि फार कमी बघायला मिळतं असं. काकी आहेत तो त्याच बनवतात इथे सगळ्या गोष्टी. यांच्याकडे फक्त जिलेबी आणि दही वडा ना, दही वडा पण असतं ना, सो दही वडा पण देतात ते. बट काही पदार्थ सध्या बंद आहेत गॅसमुळे. फरसाणचे ढीग लागलेले आहेत, ते फरसाण पण भाई यांच्याकडेच बनतं, तुमच्याकडेच बनतं ना. आतमध्ये त्यांचं किचन आहे, तर ते स्वतः इकडे त्यांचं फरसाण बनतं. सगळ्यात बेस्ट गोष्ट मला इथली वाटली ना, इथली सिटिंग बघा ना, किती ऐसपैस सिटिंग आहे, कोणाचाच कोणाला त्रास नाही. आणि सकाळचं खूप क्राऊड असतं लोक, कारण जॉबला वगैरे जातात, तर सगळे मस्तपैकी पोट भरून नाश्ता करून जात असतील इकडे. आणि ते स्वतःच बोलल्या काकी की तू सकाळी यायला पाहिजे होता, बट क्या करे दोस्तों, हेल्थ का भी अपना ध्यान रखना पडता है. मी उन्हात गेलो की मला थरकाप भरतो, तर तो विषय. सकाळी 7ला चालू होतं. तर आपण आलो आहोत वॉफल हबमध्ये. काही आपल्या माणसांचं दुकान आहे, गाजवत आहेत, सपोर्ट करायला पाहिजे. हॅलो, ॲक्च्युली येणार होतं मी, खरं तर मी ब्लॉगमध्ये पण बोललो, पण हे सगळे पदार्थ तुम्ही आवडीने खात नाही. तुम्ही कसं हा माहिती आहे मला, मी तर सगळे ब्लॉग बघते, म्हणजे एकदम आवर्जून ताईचे पण आणि तुमचे पण. मी ते स्वतःच आहे. हा हे पण आहे. आणि तिथे गार्डनच्या बाजूला ना एक छोटा आउटलेट, तिथे कसं हे होतं छोटं असं म्हणजे स्टॉल असतो ना तसं. तर मग आता मी हे मोठं आता 3 तारीख आज महिना झाला. आपला अजून पुढे गेलं पाहिजे. आणि तेच तर इथे काय काय तुम्ही प्रोव्हाइड मी वॉफल आहे आणि पॅनकेक आहे, बाकी सगळं स्नॅक्सचे आयटम्स आहे, पिझ्झा आहे, सँडविच आहे, मिल्कशेक वगैरे सगळं. मी ना आता बाउल केक एक बनवलं, पार्सल घेऊन जा ताईसाठी. मी आज तुम्हाला नाही सांगत. आणि एक वॉफल बनवलं, ते तर तुम्ही नक्की थोडं तरी टेस्ट करा. आणि बाकी मोस्ट सेलिंग काय आहे? वॉफल मोस्ट सेलिंग वॉफल आहे इथे. सो बरेच जण येतात, ते वॉफल इथे ट्राय करतात. मी कधीच वॉफल खाल्ला नाही अख्ख्या उभ्या आयुष्यामध्ये. तर आज मला नालासोपाऱ्यात माझा योगायोग जुळून आलेला आहे वॉफल खाण्याचा. आपण वॉफल ट्राय करूया. गोड असतो, मे बी तो गोड असतो ना. आम्ही ना घरून केकचा क्लासेस पण घेतो, म्हणजे केक बनवतो. होम बेकरी कसं असतं त्यासाठी. आणि केक्स वगैरे बनवतो. आता ते मला 5 वर्ष झाली. त्याच्यानंतर असं की बिझनेस करायचा काहीतरी, तर त्याच्यामुळे आम्ही विचार केला की हे काय, कारण हे आम्ही बनवतो गोड. हां, आणि गोड सगळंच बनवतो. आता केकचे सगळे प्रकार, कस्टमाइज केक पण करतो घरून वगैरे. तर त्याच्यामुळे आम्ही बोललो की जे करायचं ते गोडचंच जास्त करून लोकांना. त्यामुळे आता हे तर ट्रेंडिंग आहे आणि हे सगळ्यांना आवडतं. वॉफल इथे सगळ्यांना, स्टिक वॉफल आम्हीच इथे नालासोपाऱ्यामध्ये पहिल्यांदा आहे. ताई आपल्या फॅमिली मेंबर आहेत आणि त्यांनी हा छोटासा एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. तर त्यांच्याकडे भरपूर गोष्टी मिळतात. मेन्यू कार्ड आहे तुमचं? तर हे त्यांचं मेन्यू कार्ड आहे, तुम्ही बघा. भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत मागे पुढे. तर तुम्ही इकडे आलात का, यायलाच पाहिजे. गोड तर मी कमी खातो, बट हे स्टिक वॉफेल घेतलेलं आहे, चॉको चिप्स टाकलेलं आहे. देखो दोस्तों, नाम भी नहीं आ रहा है, मैं वैसे मैं पडेल दिखेला कमी. चिकट आहे आतमध्ये सगळं. हे बी पदार्थ आहे, फुल गोड आहे भाई. जे गोड खाण्याचे एकदम शौकीन आहेत ना, म्हणजे ज्यांना गोड खाल्ल्याशिवाय त्यांचा एक पण दिवस जात नाही, हा पदार्थ त्यांच्यासाठी आहे. आणि दुसरी गोष्ट मस्त क्रिस्पी पण लागतं, असं बिस्किट टाईप लागतं. असं आपण बाईट घेतला ना की वरतून चोको चिप्स टाकलेले आहे. जाणे खूप ट्रेंडिंग विषय हा, बरेच जण खातात हे. तर तुम्ही आलात वॉफल हब म्हणून यांचं ते स्टोअर आहे, इथे नक्कीच व्हिजिट करा. याच एरियामध्ये आता आपण इथेच आजूबाजूलाच फिरतोय. खूप सुंदर गोष्ट आहे ही. हे 6 महिने का मिठा हो गया. बघा ना, इथे रिव्ह्यू पण दिलेले आहेत. हे पूर्ण आपल्याला भरायचं आहे काय? हे पूर्ण भरायचं आहे, त्याच्यामुळे इथे नक्की या. मी पहिल्यांदा खाल्लं पण मला आवडलं, मस्तच. आपण असे लोक जोडलेले आहेत ना, एकदम म्हणजे दिल के करीब वाले लोक आपण ने जोड के रखेले. का तर माझं जे बोल बच्चन आहे तो दादा पण मागून हसतोय. पण आपण अशी लोक जोडलेत ना जे एकदम प्रेम करणारी माणसं आहेत. तर हे प्रेम बघा कितपत गेलेलं आहे. हे प्रेम आहे ह्याची. हे बघा, हे ताईसाठी खास आहे, फॅमिलीसाठी, मम्मी आणि ताईसाठी चीज केक. तर कशाला
काही खरंच आहे. त्या एवढं म्हणजे मला खरंच खूप ते तर कुठे कुठे जाऊन शूट करतात आणि मी मोस्टली तर खूप व्हिडिओ बघितले आता माझ्या दादरला वगैरे तर रोडवर एवढा आवाज असतो. आम्ही आता माझी बहीण पण शूट करते, आम्ही पण इथे व्हिडिओ शूट करतो दोघे. पण ते प्रत्येक शूट म्हणजे घेताना टेक हे घ्या ते घ्या जे किती मेहनत असते त्या मागे ते आम्ही स्वतःहून बघितले आणि प्रत्येक गोष्ट आम्ही स्वतः बघतोय. चीज केक प्रेमा खातर दिलेला आहे, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण मी दोघांचे पण पैसे नाही 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 खरंच नाही खरंच फर्स्ट टाइम तुम्ही माझ्या दुकानात आले आणि असं नाही. जे जास्त गोड नाही खात त्यांच्याकडे अजून एक ऑप्शन आहे चीज केक म्हणून. तर आता तुम्ही चीज केक खाऊ पण शकता आणि पार्सल पण घेऊन जाऊ शकता. त्याच्यामध्ये काय काय मटेरियल जातं? चीज क्रीम असते आणि कंडेन्स वगैरे बिस्किट खाली बिस्किटचं बेसन अच्छा. डायजेस्टेड बिस्किट ओके, असतं ना ओके. तसं बिस्किट आणि बाकी सगळं चीजचं आहे चीज क्रीम. असा हा सिम्पल सोबर चीज केक. जास्त काय जगामगा आणि कंटिन्यू केकडे बघा असं काही विषय नाही आहे. हा बेस्ट आहे, हेल्थसाठी चांगला आहे भाई. एवढं गोड कसं खातात बापरे बाप. आणि त्या वफलचे बरेच दिवाने झालेले आहेत. मी खरं सांगतो चीज केक एक नंबर आहे. वफल तर आहेच आहे, तो खूप गोड आहे पण. सो ज्यांना गोड आवडतं त्यांनी नक्कीच खा. पण चीज केक मी रिकमेंड करेन की तुम्ही चीज केक नक्की खा. लाईट वेट आहे, लाईट वेट. मी माझा रिव्ह्यू पण दिलेला आहे एकदम पद्धतशीर. आलात मराठीत लिहिलेलं आहे मंदार आंबोकर. तर मित्रांनो आता आपण रजा घेतोय आजच्या व्हिडिओ मधून. सुरुवात आपली नैराश्यापासून झाली. वाटलं नव्हतं की एवढं चांगलं आपलं पुढे काय असेल वाढून ठेवलं असेल आपल्यासाठी. पण एक एक स्पॉट मिळत गेले, ते पण एकाच ठिकाणी मिळाले आपल्याला, एकाच एरियामध्ये. ही खूप चांगली गोष्ट झाली. वाजलेत बरोबर 11:15. खूप छान पदार्थ होते, मला पर्सनली खूप आवडले सँडविच सोडून. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि अजून तुम्हाला कुठला फूड ब्लॉग बघायला आवडेल मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय.